नमस्कार मंडळी, मी रुचा कुलकर्णी सिंगापूरवरून आपल्याशी संवाद साधत आहे. सध्या अधिक मास चालू आहे आणि आपण सर्वच आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पूर्वजांनी आखून दिलेले व्रत वैकल्ये, साधना, आराधना, दानधर्म हे सगळे कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी इथे सिंगापूरमध्ये देखील आम्ही उत्साहाने एकमेकींच्या घरी विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण करण्यास जात आहोत. परंतु माझ्या मनात विचार आला की हे सर्व पुढच्या पिढीपर्यंत कसे पोचणार. त्यांना अधिक मासाचे महत्त्व जर वैज्ञानिकदृष्ट्या आणखीन मानसिकदृष्ट्या आपण सांगितले तरच ते त्यांना पटेल. तर त्याप्रमाणे मी काही संशोधन करण्यास सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की पुरुषोत्तम मासामध्ये आपण ज्या दशावतारांचा, विष्णूच्या 10 अवतारांची आराधना करतो त्याचे साम्य मानवी उत्क्रांतीच्या बरोबर तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचे साम्य आपल्या मानवाच्या सवयी बदलण्याची जी प्रोसेस आहे, सायकोलॉजिकली टेस्टेड, त्याच्याशी पण दिसून आले. आणि नंतर अजून मी विचार करता माझ्या हेही लक्षात आले की अधिक मास म्हणजे पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेला रिस्टार्ट आहे. जसं कॉर्पोरेटमध्ये आजकाल पिव्हट प्लॅनिंग, बिझनेस प्लॅनिंग, 3-3 वर्षाचे प्लॅन्स वगैरे चालू असतात, तसेच आपल्या पूर्वजांनी देखील हे वेळीच ओळखून त्या काळातच आपल्यासाठी हा रिस्टार्ट करून ठेवला होता. तर अधिक मास म्हणजे काय, तर असा काळ ज्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचा रिव्ह्यू घेतो, आयुष्य रिसेट करतो आणि मग रिस्टार्ट करतो. तर मंडळी, रंगगंध कलासक्त न्यासावरून नक्की बघा अधिक मास आणि आधुनिक काळातील दृष्टिकोन. धन्यवाद.